वा, मस्त झाली ना तयारी? वा वा, खूप छान, खूप छान. नेहा, तुझ्यामुळे या घरात खूप वर्षांनी गुढी उभी राहिली आहे. आणि तू आली आहेस म्हणजे सगळे सण पण साजरे होणार. खूप छान, खूप छान. आणि हो, ही अशी असते सगळी तयारी, आणि याला म्हणतात घरची सून. सगळ्या गोष्टी आपणून केल्या जातात. आलं ना लक्षात? काका, ऍक्च्युली मिथिला काकू आणि सिम्मी काकूंनी मिळूनच स्वयंपाक केलाय. म्हणजे त्यांच्या देखरेखीखालीच स्वयंपाक झालाय, म्हणूनच मी हे सगळं करू शकले. आज पंचपक्वान्न केलंय. थँक्स. काय बघतोस? ऐक ना, मी हे झाल्यावर लवकर गेली तर चालेल ना? ऑफकोर्स. परी गुढी उतरवायला वाट बघत असेल. एवढं झाल्यावर आजोबा खोलीत झोपायला जातील, तेव्हा आपण निघूया. काय कमाल तयारी झालीये, फर्स्ट क्लास. सगळं रेडी आहे ना? वाह यश, जग्गू को लेके आऊ क्या? जगन्नाथ चौधरींना म्हणजे आजोबांना पाचारण करू का? पप्पा बघितलं का? काय छान पूजा मांडली ना. तुम्ही बघा, गुढीची पूजा ही अशी करतात. आता पप्पा आले तर आपण मग पूजेला सुरुवात करूया. घ्या काकू, घ्या. अगं नको नको, मला कशाला उगाच तू मला देतेस. हे तू घे. काकू, पूजा तुम्ही करा ना. त्याने काकू, तू घरची मोठी आहेस, हा मान तुझा आहे. यश, नेहा, हे खरंच मला नकोय. तू घे. मिथिला, ठीक आहे, घे ताट, घे, तू पूजा कर. कोण? मी? नाही नाही, नको नको नको, तुम्हीच करा वहिनी. आजची पूजा नवी सुनबाई आणि यश हे दोघे करणार आहेत. चौधरी घराण्याच्या रीतीप्रमाणे नव्या जोडप्याने ही पूजा करायची असते. आज त्यांचा मान आहे. हो पप्पा. हो हो काय करतेस? ताट दे तिच्याकडे. मी नकोच म्हणत होते, तिनेच असं ताट माझ्या हातात दिलं ना. या घरातल्या सगळ्या रीतिरिवाज तिला माहितीये. ती नवीन आहे या घरामध्ये, आणि तुला माहिती आहेत ना. पण आणि तिने ताट दिलं, तू घेतलं. आणि तूही तिला काही बोलला नाहीस. आजोबा, पप्पा असं काय करताय? तू कित्येक वर्ष इथे नाहीच आहे, आउट ऑफ इंडिया होता तू. खरं सांगायचं तर बऱ्याच वर्षांनी तोही पाडवा साजरा करतोय आपल्या या घरात. त्याला कुठून असणार कल्पना? चौधरी घराण्याचे रीतिरिवाज जे कोणी विसरले असतील त्यांना पुन्हा एकदा सांगतो. लग्नानंतर पहिल्या वर्षी सगळ्या पूजा, सगळे सण आणि घरामध्ये रीतीनुसार होणारे सगळे समारंभ हे नवीन सुनेच्या हातून होतात. गेले अनेक वर्ष आपल्याकडे ही पद्धत सुरू आहे. ही पद्धत जेव्हापासून सुरू झाली तेव्हा चौधरी घराण्याची भरभराट झाली असं आपले पूर्वज मानत होते, आणि मीही तेच मानतो. यापूर्वी सिम्मी आणि मिथिला या दोघांनाही ही संधी मिळालेली होती. खरं म्हटलं तर घरामध्ये नवीन येणाऱ्या सुनबाईला घरच्या मोठ्या बाईंनी हे रीतिरिवाज समजावून सांगायचे असतात. पण इथे काय,
स्वतःलाच त्या गोष्टी माहिती नाहीत तर काय सांगणार आणि काय शिकवणार त्या? पप्पा जाऊ द्या ना, सण आहे आज. म्हणजे काय कोणाला चुका सांगायच्याच नाही? सुनबाई, तू आणि यश पूजा सुरू करा. प्लीज पूजा कर. काकू प्लीज नाही म्हणू नकोस. पूजा कर. माझी तुझी